नक्कीच आपण बघतायत हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील नक्कीच दुसरा सामना आपण बघतो. एका बाजूला युवा शक्ती भूतालमान आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत शिवशाही टोकराले. फलंदाजी निर्णय घेतला इथे भूतालमान संघाने. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू आपण बघतायत इथे 2 धावाचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ झालाय आणि भूतालमान संघ पोहोचला एकंदरीत आपण बघताय 4 धावेवरती. नक्कीच पहिलं षटक आपण बघताय पॉवर प्ले षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामागे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण बघतायत. निलेश आणि विशाल अशी जोडी, सलामीची जोडी. चांगला फटका, खूपच चांगला फटका, कव्हरच्या वरून चेंडूला पाठवलंय. हा आलाय चौकार. अप्रतिम खेळी आतापर्यंत. स्लोवर चेंडू, त्याच्यावरती आक्रमण राहिलं निलेश तुंबडा. हा बॅटल पाहायला मिळतोय. अचूक फेकी येईपर्यंत एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. 9 रन ऑन दिस स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. शरद भगत हा गोलंदाजी मार्कवरती. चांगली खेळी राहिली गेली आतापर्यंत. सुरुवात संत आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय, थोडंसं डेंजर एंड कडे आले होते. इथून एक धाव, एक षटकाचा खेळ समाप्त होतोय. एक षटकाच्या समाप्तीखेरीज 10 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट गोलंदाज लगेच तयार ठेवायचा. चला घाई करा प्लीज. साहिल धुमाडा आलाय, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल? दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत. क्रॉस झाले होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. एकाच विभागातील संघ आहेत. युवा शक्ती भूतालमान तर एका बाजूला शिवशाही टोकराळे संघ. त्या अनुषंगाने आज चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी देखील आहे शिवशाही टोकराळे संघ. एका बाजूला युवा शक्ती भूतालमान संघ. क्रॉस झाले, बॅकएंड एरियाला क्लिअर करेल का? 1 बाउन्स आलाय सीमा रेखा पार. चौकार 4. अप्रतिम चौकार आलाय त्या ठिकाणी आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. मोठा प्रहार केला याही वेळी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय. 1 बाउन्स क्लिअर करेल सीमा रेखा पार. चौकार 4. अप्रतिम चौकार आलाय आणि या संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये पॉवरफुल अंदाज घेत असताना विशाल हा फलंदाज. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज झाली त्या ठिकाणी. फंबल पाहायला मिळाली. इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल आणि अजूनही मात्र युवा शक्ती भूतालमान संघाचा विचार केला तर रामा सारखे मात्र फलंदाज येणं बाकी असतील, ज्याची मात्र चर्चा नेहमी राहिली होती केलवा रोड आदिवासी लीग मध्ये. लवकरच कमिंग शून ही स्पर्धा केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग 8 जानेवारी ते 11 जानेवारी. निलेश तुंबडा इथून मात्र गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद अप्रतिम असा झेल आणि फलंदाज निलेश तुंबडा ठरलाय फेल. कॉन. धन्यवाद, थँक्यू. रामा या ठिकाणी आलाय. मी नक्कीच
आठवण केली होती का रामासारखे अजून मोठे हार्ड हिटर फलंदाज येणं बाकी आहे आणि रामाची नक्की चर्चा राहिली होती. आणि इथे मात्र या मैदानावरती कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हा प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज साहिल दुमाडा आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. यस, इथून मात्र प्लेट अँड मिस. डेंजर एंड कडे आले होते रामा. थोडासा फंबल झाले. काय या ठिकाणी थोडासा इंजुरी असेल का थोडीशी. लेग बायच्या माध्यमातून एक धाव मिळेल. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं त्या ठिकाणी. चला, धावसंख्या पण पाहिली 20 धावा. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. विशाल सुतार आलाय नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा. रामा आहे स्ट्राईक एंडला. नो स्ट्राईक एंडला विशाल. गोलंदाज विशाल सुतार. आकुटप्याची लेंथ लाईन त्याच्यावरती आक्रमण. आक्रमण आणि आक्रमण. वन बाउन्स आलाय सीमारेखा पार. चौकार 4 आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 24 रन 24 धावा धावफलकावरती. नक्कीच इथून मात्र खराब चेंडू होता त्याच्यावरती पनिशमेंट केलं जाते. चला लगेच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने मात्र हलक्यासा त्याने फ्लाय केलाय. सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला फ्लाय केलं होतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. तिसऱ्या धावीचा प्रयत्न असेल का. आणि बघता बघता 3 धावा देखील परिपूर्ण झाल्यात. आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. विशाल आहे सलामीर बॅटल. मोठा प्रहार केलाय विशाल नावाचा. ब्रँडेड फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलाय. 6 धाव्यांसाठी 6 धावा. धन्यवाद. अप्रतिम षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 33 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त खेळी आतापर्यंत. संध्याकाळच्या 17 मध्ये विशाल सुतार आतापर्यंत थोडासा डकआउट मध्ये. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा फटका फसलाय. सॉफ्ट हँड मध्ये फलंदाज बाद होतोय विशाल. विशालच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद. धन्यवाद. त्या ठिकाणी गोलंदाज विशाल सुतार इथून कमबॅक करेल का. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हरीश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्कॉट बियॉन. यस, गोल्डन डक चा शिकार होईल का. लाऊड अपील आहे पंचांकडे. निर्धाव चेंडू पॉपिंग क्रीज वरती सेफ आहेत हरीश. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी सप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. चला नेक्स्ट गोलंदाज लगेच तयार राहायचं आहे. तेहतीस धावा धावफलकावरती. शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय अक्षय हेमाडे डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज.
यावेळी सप्रतिम चेंडू हलक्याचा त्याने मात्र चेंडूला पुच केला. क्षेत्ररक्षण आहे. एका धाब्यावर सॅटिस्फाय. शेवटचे आणि अंतिम 5 चेंडू शिल्लक असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. याच विकेटचं बदल होईल. धावचेच्या माध्यमातून फलंदाज बाद. चला फलंदाज घाई करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उल्हास. यावेळी सप्रतिम नो चेंडू पंच दर्शवताना ओव्हर स्टेपचा मात्र नो चेंडू हाताळला गेलाय. फ्रीजचं सिग्नल असेल. लायसन्स असेल रामासाठी. या चेंडूवरती लायसन्स आहे. यावेळी सप्रतिम हलक्याशा पद्धतीने मात्र चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. किती चतुराई गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत अक्षय हेमाडेच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिलं शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळी सप्रतिम चेंडू. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय. तिसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 39 आकड्यावरती. 39 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळी स्टंप लाईनच्या खूपच बाहेर. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. चाळीस धावा धावफलकावरती. याही वेळेस नो चेंडू हाताळला गेलाय. या ठिकाणी अप्रतिम खेळी आतापर्यंत. रामा प्रॉपर कनेक्शन नाही. उडवलाय चेंडू लाल. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून मात्र थोडासा फंबल झाले आणि बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार केला रामा नावाचा. ब्रँडेड षटकार. 6 आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 49 आणि 50 धावांचं लक्ष हे समोर असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. युवा शक्ती भुतलमान संघ. धन्यवाद. 50 धावांचं लक्ष आहे. राजेश आणि रोनक ही सलामीर जोडी आहे मैदानाच्या मध्ये. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे.
24 चेंडू आणि 50 धावा. पन्नास धावांचे लक्ष हे समोर आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पवन पवन हाडल हा गोलंदाज. पहिलाच बॉल उलटाच भन्नाट वेग ते सरार. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस काय कमालीची गोलंदाजी. लावून अपील आहे पंजांकडे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. राजेशला थांबवलंय पॉपिंग क्रीज वरती. हावी ठरलाय आतापर्यंत गोलंदाज पवन हाडल. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. उलटच बॉल सोडणार नाही. तिथून मात्र फटका फसलाय. अप्रतिम एफर्ट चांगले होते त्या ठिकाणी. उल्हासच्या माध्यमातून चांगले एफर्ट दर्शवले होते. इथून मात्र 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकच धाव एक धावेने खातो पण झालंय. यावेळेस अप्रतिम रोडकच्या बॅट मधून आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. निलेश तुंबडे स्वतः संघासाठी संघर्षाची पराकाष्ठा करत असताना मैदानाच्या आतमध्ये. केपीएल मध्ये आपण त्याचा जर विचार केला तर एक सुद्धा कॅच ड्रॉप नाही केली होती आणि तोच क्षेत्ररक्षक निलेश तुंबडे त्याची चर्चा राहिली होती. लवकरच आपल्या भेटीसाठी आहे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग. हरीश आहे 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट करेल. एकच धाव. काय जबरदस्त. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पवन हाडल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल का. आणि यस आलाय रोनक नावाचा ब्रँडेड षटकार 6. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तनिष. त्या ठिकाणी तनिषला मात्र आणलं जात आहे. 30 सर्कल मध्ये आपण पाहिलं स्वतः या ठिकाणी या संघाचे तनिष हा गोलंदाज आहे गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आक्रमण केलंय. पवन मात्र चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. राजेश भगत बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. नवीन फलंदाज अक्षय हेमाडे आलाय. तनिष मात्र युवा टॅलेंटेड गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आक्रमण केलं त्याच्यावरती. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. चौकार आलाय समजवा आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला घाई करा प्लीज मित्रांनो. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील या षटक क्रमांक 2 मधील. गोलंदाज तनिष आहे गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतायत आज स्पर्धेचा पहिला दिवस.
तरी एक सामना राहील. भन्नाट वेग ते तरार गतीवर स्वार झाला होता गोलंदाज, जणू काही मात्र भन्नाट वेग. गोलंदाज तनिष आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतोय. चौकार आल्यानंतर इथून अचूक टप्प्यावरती लाईन मेंटेन केलंय. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला. एकदा मिळाली क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि इथून पुन्हा एकदा आणखी एक येणार. चौकार. मिसफिल्ड पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. मिसफिल्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4 आणि या 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले. 17 रन. 50 धावांचं लक्ष हे समोर आहे. अजूनही 33 धावेची आवश्यकता विजयासाठी. जास्त टीम मीटिंग करू नका. आणि वारंवार सूचना देण्यात येत आहे की केलवरोड आदिवासी प्रीमियर लीगचे फॉर्म इथे उपलब्ध आहेत. ज्यांना कोणा भरायचे असतील त्यांनी फक्त आपला फोटो घेऊन या आणि सही करा, कारण की लवकरच आपल्याला हे फॉर्म कलकून ऑक्शन असेल आणि ऑक्शन जे आहे हे प्रोजेक्टरवरती होणार आहे. याची नोंद घ्या सर्व खेळाडूंनी. केलवरोड आदिवासी प्रीमियर लीग. तेरा चेंडू 32 धावेची गरज. गोलंदाज तनिष मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्लेट अँड मिस. चला लगेच नवीन गोलंदाज तयार ठेवा. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. 12 गेंदे 32 रनों की दरकार. चला लगेच गोलंदाज तयार ठेवा. 15.50ची सरासरी गाठावी लागेल. अजय तुंबडे हे गोलंदाज. 12 चेंडू आणि 32 धावेची गरज. 15.50ची सरासरी आहे. शिवसाई टोकराले संघाचा आपण विचार केला. युवा टॅलेंटेड संघ. यस, इथून मात्र चेंज ऑफ पेस. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. इथून मात्र रोनक हेमाडेला स्ट्राईक एंडला आणलं जाते. बाईच्या माध्यमातून एक धाव मिळेल. आणि की रोनककडे ती ख्याती आहे मोठे फटके मारण्याची. जणू काही वादळ आलं होतं खैरेपाडा चषकामध्ये. जबरदस्त खेळी राहिली होती रोनकच्या माध्यमातून. यावेळेस अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, कारण की अंधारा आहे आणि अंधारामध्ये आपण जणू काही हे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतायत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि खूप छान आयोजन नियोजन मी नक्कीच सांगेन संदीपच्या अंबाज साहेबांचं. यावेळेस अप्रतिम वॅकेंड एरियाला क्लिअर करेल का? आलाय सीमा रेखा पार षटकार. चौकार. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम चेंडू. क्वालिफायर 2 चा सामना आपण फायनलच्या दिवशी खेळवणार आहेत. जो विजयी संघ होईल तो आणि रोहित 11 वेडी संघ यांना नोंद घ्या. 8 चेंडू आणि 26 धावेची गरज. अजय हा गोलंदाज. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू. 7 चेंडू 26 धावेची गरज. 7 चेंडू 26 धावा. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी मात्र थोडस शरीर जास्त आहे. 6 चेंडू आणि 26 धावेची गरज. चला लगेच गोलंदाज प्लीज. या ठिकाणी स्वतः वाकसी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच अतुलजी हाडल साहेब हा गोलंदाज पाहायला मिळेल. आणि चांगला गोलंदाज आहे, कारण की आपण केलवा आदिवासी प्रीमियर लीग देखील पाहिली त्यांची गोलंदाजी. आणि नक्कीच निलेश तुंबडे यांच्या चेहऱ्यावरती हास्यस्मित असेल, कारण की हा सामना जवळ त्यांच्याकडे आलाय. 6 चेंडू 26 धावा. अजून काही होऊ शकते. रोनक आहे, कारण की
इथून मात्र पहिलाच बॉल निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये चांगले रुजू आहेत, चांगला अनुभव आहे अतुलजी हाडल साहेबांना. 5 चेंडू आणि 26 धावेची गरज. 5 गेंदे शेष, 26 रनों की दरकार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच 4 चेंडू 26 धावा. म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये अति घाई संकटात नाही, असं घडतंय. कारण की आता इथून 4 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. याही वेळेस निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. नक्कीच शिवसाई टोकराले संघ थोडासा टाकआउट मध्ये आहे. सप्तवर्षी हताश नाराज असतील त्या अनुषंगाने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चौकार आलाय त्या ठिकाणी आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 आकड्यावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 22 धावेची आवश्यकता आहे. इम्पॉसिबल इन मॅथमॅटिकल असं टार्गेट. यावेळेस खराब चेंडू हाताळला गेलाय. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 29 धावा. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. या स्पर्धेला उद्याचा दिवस मात्र गॅप असेल. तदनंतर रविवारी पुन्हा एकदा तोच नवा जोश, तोच नवा आत्मविश्वास घेऊन या आपण जॉईन होणार आहोत. नक्कीच षटकार आलाय. पण म्हणतात ना दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काही अर्थ नाहीये. इथून मात्र चांगली गोलंदाजी राहिली, चांगली फलंदाजी देखील राहिली. इरादे स्पष्ट, विश्वास मात्र नेहमी राहिला गेला. चांगली गोलंदाजी. इथून मात्र पुन्हा एकदा यस, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी युवा शक्ती भुतालमान अँड हार्डलक टीम शिवसाई टोकराले संघ हँडशेक करा प्लीज. आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं सुद्धा या ठिकाणी मैत्री ग्रुप चषकातर्फे खूप खूप आभार व्यक्त करेन. तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर रामा. रामा रेड्डी मॅन ऑफ द मॅच. या लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्या. आमचे मंचावरती